महत्त्वाची बातमी समोर येते जिरवाळांसंदर्भातली। जिरवाळांच्या मंत्रालयातल्या दालनामध्ये लाच घेताना लिपिकाला अटक करण्यात आली होती। मात्र यामध्ये माझा काही संबंध नाही असं स्पष्टीकरण जिरवाळांनी दिलंय। जिरवाळांच्या मंत्रालयातल्या दालनात लाच घेतानाच्या एका लिपिकाला अटक करण्यात आली होती। नरहरी जिरवाळांनी वरिष्ठांना या संदर्भातली माहिती दिल्याचं कळतंय। यामध्ये माझा संबंध आढळून आल्यास कारवाई करावी असंही जिरवाळ म्हणाले। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? यामध्ये आता जिरवाळांनी वरिष्ठांना या संदर्भातली काही माहिती दिल्याचं कळतंय, स्पष्टीकरण दिल्याचं कळतंय, काय नेमकं जिरवाळ म्हणाले? खरं तर आपल्याला माहिती आहे की नरहरी जिरवळ यांच्या कार्यालयातल्या एका क्लर्कनं 50,000ची लाच जी आहे ती घेताना एसीबीने कारवाई केली होती। त्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवळ जे आहे ते अडचणीमध्ये आलेले पाहायला मिळाले। मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला फोन करून नरहरी जिरवळांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की या प्रकरणामध्ये माझा कोणताही संबंध नाही। जर माझा या प्रकरणामध्ये संबंध आढळून आला तर पक्षानं कारवाई करावी अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते पक्ष नेतृत्वाकडे दिलेलं आहे। विरोधी पक्षाकडून मागणी केली जाते ते म्हणजे नरहरी जिरवळांचा राजीनामा जो आहे तो घेतला जावा। क्लर्कनं पैसे घेतल्यानंतर नरहरी जिरवळ यांनी माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र सकाळपासून माहिती मिळते ते म्हणजे नरहरी जिरवळ जे आहे ते नॉट रिचेबल आहेत का। मात्र पक्षाच्या नेतृत्वाला त्यांनी फोन करून झालेल्या घटनेची कल्पना जी आहे ती दिलेली आहे। क्लर्कनं पैसे मागितलेले आहे, त्यानं ते चुकीचं केलेलं आहे, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही, त्याच्यावरती कारवाई जी आहे ती खात्यामार्फत केली जाईल। मात्र या सगळ्या प्रकरणाशी मंत्री म्हणून माझा कोणताही संबंध नाही अशाच पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे दिलेलं आहे। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फोन करून नरहरी जिरवळांनी ही कल्पना जी आहे ती दिलेली आहे। जर कदाचित या प्रकरणामध्ये माझा संबंध आढळून आला तर मग मात्र पक्षानं सुद्धा माझ्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीचं स्पष्टीकरण जे आहे ते पक्षाकडे नरहरी जिरवळांनी दिल्याचं पाहायला मिळालं। नक्कीच, धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।